हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर भन्नाट अशी रेसिपी बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अगदी अंडी वापरून आपण मस्त पौष्टिक असं आहे ना रेसिपी बनवलेली आहे. आता ही रेसिपी तुम्ही ना नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता. खूप सुंदर पोटभरीची आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओला आपण आहे ना सुरुवात करूयात. तर बघू शकता तुम्ही ही किती मस्त असं रेसिपी आपली बनवलेली आहे आणि खूप सुंदर अशी खायला लागते. तर हे बघा इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. आता तुम्ही कोणतंही घ्या, त्याच्यात तुम्हाला जे व्यवस्थित मिक्स करायला असं. आता उभा पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे, गाजर, बटाटा आणि शिमला मिरची घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कांद्याची पात टाकायची असेल तर तुम्ही कांद्याची पातसुद्धा टाकू शकता. तर गाजर, बटाटा छान साल काढून स्वच्छ धुवून आहे ना असे पातळ बारीक असे आहे ना उभे चिरून घेतलेले आहेत. मिरचीही चिरून घेतलेली आहे उभी आणि कांदासुद्धा. तर इथे मी आहे ना 4 अंडी घेतलेली आहे. मी 4 अंड्याचा वापर करणार आहे. आपण आता आहे ना अंडी ह्या भाज्यांमध्ये ना फोडून घेऊयात. नवीन रेसिपी आहे, खूप सुंदर लागते आणि खायला आहे ना अगदी अप्रतिम अशी आहे. तर इथे मी 4 अंड्यांचा वापर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली ना भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि 2 मिरच्या आहे ना बारीक चिरून घेतलेल्या आहेत. काळी मिरी पावडर टाकायची, मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे आहे ना मैदा टाकणार आहे. पाहू शकता. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी कांदा, शिमला मिरची किंवा गाजर म्हणा हे मी उभं चिरून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर एकदम बारीक चिरायचं असेल तर बारीकसुद्धा चिरू शकता. पण हे असं उभा स्लाइस टाईप चिरलं आहे ना त्याच्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहे ना तो खूप सुंदर असा दिसायलाही होतो आणि खायलाही छान वाटतो. हे बघा मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे पातळ वाटत असेल तर ह्याच्यात अजून थोडासा मैदा तुम्ही टाकू शकता. आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की तेल टाकायचं आणि ना ह्या पद्धतीने ना आपलं हे जे मिश्रण बनवलेलं आहे ना आपण भाज्यांचं ते चम्मचने ना व्यवस्थित असं टाकून द्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि एक 2-3 मिनिट झालं खालून व्यवस्थित असं शेकलं की हे पलटी करून घेऊयात. तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे. तर पुन्हा पलटी करूया आणि अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे ना एक 3 ते 4 मिनिट अलटी पलटी करत आहे ना छान असं दोन्ही साईडून आहे ना भाजून घ्यायचं आहे. आता हे छान भाजलेलं आहे. तवा आपला मोठा आहे तर मी तव्याला आहे ना तव्याच्या आहेत ना एका साईडला हे असं सरकवून घेणार आहे आणि दुसरं आपण हे करून घेऊयात. हे बघा आता हेही 2-3 मिनिट छान असं खालून आहे शेकून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं. आता हे जे आहे ना हे आपण ह्याच्यासाठी इथं ठेवलेलं आहे का तर तवा आपला पूर्ण असा गरम आहे आणि आपला जो बटाटा आहे किंवा शिमला मिरची आहे ना ती छान अशी अजून शिजली जाईल आणि एकदम असं वरून आहे ना ते कुरकुरीत होईल. त्याच्यामुळे हे एका साईडला असं करून ठेवायचं. तेल टाकूया आणि पलटी करून घेऊयात. बघू शकता मस्त असं झालेलं आहे. पाहू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे आणि अगदी छान असं हे आतल्या ज्या भाज्या आहेत ना शिमला मिरची, गाजर, बटाटा, कांदा त्या छान अशा क्रंची एकदम शिजल्या पाहिजे. तर हेही आपलं छान भाजून झालेलं आहे. हे सुद्धा आपण तव्यावरती ना एका साईडला आहे ना सरकवून ठेवूयात आणि आता दुसरं आपण बनवणार आहे. तर बघू शकता तर मी ह्याच पद्धतीने ना सगळं हे बनवलेलं आहे. बघू शकता मस्त अलटी पलटी करून दोन्ही साईडून अगदी खमंग कुरकुरीत असं हे भाजून घ्यायचं आणि सॉससोबत मस्त गरमागरम खायचं. खूप सुंदर लागतं. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही अंड्यापासून भाज्यांचा वापर करून आहे ना मस्त हेल्दी पोटभरीचा नाश्ता करून बघा.
व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.